आज दिवसभरात कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या विशेष घडामोडी घडणार आहे बघायचंय आज काय विशेषमध्ये। पहिली बातमी थेट तुळजापुरातून, कारण तुळजापुरातले तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकलेले आहेत। ही धक्कादायक माहिती समोर आली। काय आहे हे प्रकरण आणि या संदर्भात तुळजापूरकर वासियांनी नेमकी काय पावलं उचललेली आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला बघायचंय। दुसरी बातमी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण ही बातमी आहे तापमानासंदर्भातली। संपूर्ण राज्यात उन्हाचा कडाका सध्या वाढतोय। फेब्रुवारी संपलेला नाहीये तरी उन्हानं उच्चांक गाठलाय। कुठे नेमकं किती तापमान आणि उन्हाळ्यात नेमकी काय काळजी घ्यायची या संदर्भातली बातमी बघूया। तिसरी बातमी मात्र फास्टॅग संदर्भातली आहे। चारचाकी चालवत असाल, बातमी अतिशय महत्त्वाची। आजपासून नवीन नियम लागू होत आहेत। काय आहेत नवीन नियम पाहूयात आज काय विशेषमध्ये। आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची विशेष बातमी बघूया, ती म्हणजे साम टीव्हीवर ही सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्सचा बाजार सुरू आहे असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 2.5 वर्षांपासून तुळजापूर या ठिकाणी हा ड्रग्सचा सुळसुळाट सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर तब्बल 1,500 तरुण ड्रग्सच्या विळख्यात सापडले असल्याचा दावा सुद्धा सध्या केला जातोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर ड्रग्स तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेट सुरू आहे। हा खळबळजनक आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांचा आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर 4 महिन्यांआधी हा विषय घालण्यात आला, मात्र त्यांनी पांघरून घातल्याचा आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केला। याच ड्रग्स विरोधात तुळजापूरकर एकवटलेत। तुळजापूर या ठिकाणी आपण जर बघितलं तर ड्रग्स विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक घेण्यात आली। ड्रग्स विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करण्याचा आणि तुळजापूर शहर बंद ठेवण्याचा इशारा हा सध्या देण्यात आलेला आहे। हे 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे। 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे। गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे। या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे। या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन या ड्रग्समुळे झालेलं आहे। कालच्या बातमीमुळं हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असताना सुद्धा ते कानडोळा करत आहेत। आणि आम्ही आत्ताच एक संदर्भात एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब ह्यांचा आहे, तर त्यांची तात्काळ बदली करावी। ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। तर आपण पाहतोय ड्रग्सच्या विळख्यामध्ये तब्बल 1,500 तरुण अडकले असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र तुळजापूर सारख्या ठिकाणी ही घटना घडतीये, त्यामुळे निश्चितच आश्चर्य व्यक्त केलं जाईल अशीच ही बातमी आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे देत आहेत, जे स्वतः तुळजापूरमध्ये आहेत। नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये आता ड्रग्सचा विळखा असल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तुळजापूरमधील जवळपास 1,500 युवक हे ड्रग्सच्या आहारी गेल्याचा जो धक्कादायक प्रकार आहे तो आता समोर आलेला आहे। जर आपण पाहिलं तर यामध्ये गेल्या 3 दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा असतील, त्याचबरोबर तामलवाडी पोलिसांनी एक कारवाई केलेली होती। जर ही कारवाई जर पाहिली तर तामलवाडी टोलनाक्याजवळ जवळपास 1.5 लाख रुपयाचा जो आहे तो ड्रग्स पकडलेला होता आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। जर आपण पाहिलं तर ही जी ड्रग्सची पूर्ण पद्धतीनं जी साखळी आहे ती थेट मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि तुळजापूरमध्ये हा ड्रग्स काही एजंटामार्फत आणल्या जात असल्याची माहिती देखील या निमित्तानं आता समोर आलेली आहे। जर आपण पाहिलं तर पुजारी मंडळाने एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पुजारी मंडळ आता आक्रमक झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जे आहेत ते देशभरातून भाविक जे आहेत ते तुळजापूरमध्ये येत असतात आणि या तुळजापूर नगरीला आता कुठंतरी ड्रग्सच्या विळख्यानं घेरलंय का अशी परिस्थिती निर्माण
झालेली आहे. पुजाऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की या पुजाऱ्यांनी या अगोदरच जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत कल्पना दिलेली होती की तुळजापूरमध्ये ड्रग्सचे सेवन करण्याचं प्रमाण जे आहे ते युवकांमध्ये वाढलेलं आहे आणि यावर कुठंतरी कारवाई करावी. मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप जो आहे तो पुजारी मंडळाकडून करण्यात आलेला आहे. आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर आता याच पुजारी मंडळाकडून आंदोलनाचा पवित्रा देखील दिलेला आहे. या सर्व घटनेचा सूत्रधार कोण आहे, ही कशी साखळी आहे, हे जे मोठं रॅकेट आहे हे पकडण्यासाठी पोलिसांनी तातडीनं खबरदारी घ्यावी आणि योग्य पावलं उचलण्याची मागणी जी आहे ती आता तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील आता याबाबत आवाज उठवलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे आणि या ड्रग्सचा जो रॅकेट आहे त्याचा पर्दाफाश करावा, या आरोपींना सर्व जेरबंद करावे अशी मागणी जी आहे ती आता निश्चितच बालाजी, या आरोपींना जेरबंद करणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. एकंदरीत तुळजापूरमध्ये खरं तर संपूर्ण तुळजापूरच ड्रग्सच्या विळख्यात अडकलं असल्याचं बघायला मिळतंय. मात्र महत्त्वाचा मुद्दा, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स हे तुळजापुरात पुरवले जातात तरी कारवाई का होत नाही? यासोबतच आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट ज्यांचा आढावा घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात. पुणे महापालिकेने आरो प्रकल्पावरील निर्बंध हटवले. शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा करणाऱ्या आरो प्रकल्पांमध्ये जीबीएससाठी कारणीभूत असणारा जीवाणू आढळला. पुणे महापालिकेने 30 प्रकल्पांना टाळं ठोकलं. या प्रकल्पांसाठी महापालिकेने नियमावली तयार केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी दुचाकीमध्ये पाणी भरण्यात आलं. वाहनांमध्ये 80% पाणी आणि फक्त 20% पेट्रोल भरून देण्यात आलं. शाहूनगर या ठिकाणच्या HP कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावरती हा प्रकार घडला. पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. शिर्डीमध्ये एजंटने परदेशी पाहुण्यांना चुना लावला. साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम येथील भाविकांची आर्थिक फसवणूक झाली. साई मंदिरात चढवण्यासाठी 500 रुपयांचं पूजा साहित्य 4000 रुपयांना विकण्यात आलं. तर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच यावेळेस बलदेव यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सला ताब्यात देखील घेतलेलं आहे. कोल्हापूरमध्ये जणू फुटबॉलचा महाकुंभमेळा भरलाय. शाहू स्टेडियम फुटबॉल वर्ल्ड कप सारखं हाऊसफुल झालेलं आहे. तर KSS सिनियर लीगमध्ये तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी मंडळ तरुण मंडळ यांच्यामध्ये मॅच झाली. मात्र ही मॅच बघण्यासाठी कोल्हापूरकर फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवरती तोबा गर्दी केली. हडपसरच्या मांजरांच्या फ्लॅटची पालिका पशु अधिकारी सारिका पुंडेंनी माहिती घेतली, पाहणी केली. यावेळेस योग्य ती पावलं वेळोवेळी उचलत 2022 पासून आम्ही कायदेशीर नोटीस बजावल्याचं स्पष्टीकरण पुंडेंनी दिलं. लवकरच स्थानिकांना दिलासा मिळेल असं आश्वासन देखील पशु अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. पंढरपूरच्या विठुरायाला सोन्याच्या पानांची माळ अर्पण करण्यात आली. रायगड जिल्ह्यातल्या विठ्ठल भक्त मीना राजेंद्र पाटील यांनी ही माळ विठ्ठलाला अर्पण केली आहे. 2.25 लाख रुपयांची ही माळ आहे. अयोध्येच्या राम मंदिरात दररोज देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक पूजेसाठी पोहोचतात. या ठिकाणी दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या दररोज नवीन विक्रम करते. राम मंदिराचं उत्पन्न देखील झपाट्यानं वाढतंय. सध्या ते देशातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. तुमच्या गावची जत्रा आता बंद होणार आहे, कारण राज्यातील जत्रा यात्रांवर बंदी येण्याची शक्यता आहे. जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवरती निर्बंध येऊ शकतात. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या संदर्भातले संकेत दिले आहेत. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्ताराबाबत तांत्रिक अडचणी येत आहे. पुरातत्व विभाग त्याबाबत निर्णय घेणार असल्याचं कळत आहे. मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंनी या संदर्भात माहिती दिली आहे. तर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवीच्या गर्भगृहाचा विस्तार करावा अशी मागणी पुजारी आणि तुळजापूरकर करताना दिसत आहेत. शेगावमध्ये श्री गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा साजरा होतोय. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यासह देशभरातून असंख्य भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल होत आहे. गणगण गणात बोतेच्या गजरात पायी दिंडी शेगावमध्ये दाखल होते.
शिवनेरीवरती उद्या शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे आणि या निमित्तानं शिवनेरी परिसरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. किल्ल्याच्या महाद्वारावर विद्युत रोषणाई आणि भव्य कमानी उभ्या करण्यात आल्या. राज्य सरकारच्या वतीने 5 दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन झालं. उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त मानवंदना म्हणून 18,000 स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली. अकोल्यातल्या 25 विद्यार्थ्यांनी 15 दिवसांमध्ये ही प्रतिमा साकारली. ही प्रतिमा साकारण्यासाठी 4 क्विंटल गहू आणि 35 किलो मोहरीचं पीक लागलं. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह साजरा होईल. 19 तारखेला अजित पवार शिवनेरीवरून, सुनील तटकरे पद्मदुर्गवरून तर अदिती तटकरे किल्ले रायगडावरून स्वराज्य सप्ताहाला सुरुवात करतील. ही माहिती आनंद परांजपे यांनी दिली. जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक स्थापन करण्यात येईल. महिला दिनाच्या दिवशी हे स्मारक जे ते स्थापन होईल आणि या स्मारकासाठी 8 फुटाचा भव्य दिव्य पुतळा स्पेशल विमानानं जपान या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. ब्राझीलमध्ये महिलेच्या जीन्स पॅन्टच्या खिशामध्ये मोबाईलचा स्फोट झालेला आहे. स्फोट होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रितही झालाय. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. ब्राझीलच्या एका शॉपिंग मॉलमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. आणि यानंतरची पुढची बातमी जी आहे ती तापमानासंदर्भातली आहे. कारण संपूर्ण राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. पुणे आणि सोलापूरमध्ये उच्चांकी 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे. तर मुंबईमध्ये 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा जो आहे तो वाढलाय. पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज सुद्धा सध्या तरी वर्तवला जात असल्याचं आपण पाहतोय. एकंदरीत आपण जर बघितलं तर उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा सध्या केलं जात आहे. आपण पाहतोय भरपूर पाणी प्यायला हवं, पाणीदार फळं, ताक, सरबत प्यायला हवी. उन्हाळ्यामध्ये नेमकी काय काळजी घ्यायची आहे? ताजं आणि हलकंच अन्न घ्यावं. शिवाय सुती, मुलायम आणि सैल कपड्यांचा वापर उन्हाळ्यामध्ये करावा. घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा. आहार आणि व्यायामासोबत पुरेशी झोप घेणं देखील तितकंच आवश्यक असल्याचं आपण पाहतोय. उन्हाळ्यामध्ये ही खास काळजी जी आहे ती घ्यायला हवी. सध्या आपण पाहतोय वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्यामुळे आजार सुद्धा मोठ्या प्रमाणात बळावले आहे. त्यामुळे काळजी घेणं ही तितकंच आवश्यक आहे. यानंतर पुढची एक राजकीय बातमी आहे. बातमी महत्त्वाची आहे. असं मी का म्हणतेय? कारण खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आज थेट मस्साजोगला जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेतील. त्यानंतर परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत महादेव मुंडे यांच्या हत्येला तब्बल 16 महिने पूर्ण झालेत. मात्र आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत आपण पाहतोय यावेळेस मस्साजोगमधील परिस्थितीला पोलीस जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. धनंजय देशमुख यांनी खरं तर हा आरोप केलेला आहे. प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट परिसरात आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर थोड्याच वेळात खासदार सुप्रिया सुळे महिलेची भेट सुद्धा घेणार असल्याचं कळत आहे. या संदर्भात धनंजय देशमुखांसोबत बातचीत आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसेंनी केली. पाहूयात. खासदार सुप्रिया सुळे आज मस्साजोगमध्ये येणार आहेत. जर आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आज सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या मस्साजोगमध्ये दाखल होणार आहेत. माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. जी घडलेली घटना आहे त्या घटनेची पार्श्वभूमी, ती घटना घडण्याच्या अगोदरच्या ज्या काही इथं घडलेल्या सगळ्या घटना आहेत आणि त्या घटना घडल्यानंतर पण पुढं काय काय घटना घडल्या, कुणाकुणाला धमकवलं गेलं, त्याच्यानंतर ते जे फरार आरोपी आहेत त्यांच्या मित्रांनी इथं काय कुठल्या गोष्टी केल्या, किंवा हे
कशा प्रकारे कायमचं बंद करता येईल त्या संदर्भात आम्ही ताईंशी चर्चा करणार आहोत. जे स्थानिक पोलीस आहेत त्या स्थानिक पोलिसनं ज्या काही घटना अगोदर घडल्या त्यावेळेस कुठलीच कारवाई त्यांनी केलेली नाही. ही घटना घडल्यानंतर 4 FIR आहेत जे की जुन्या तारखेतले आहेत. मग ते जर पहिले केले असते तर अशा गंभीर घटना अजिबात घडल्या नसत्या. याला सर्वस्वी जबाबदार इथलं जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे ते आहे. त्या संदर्भात प्रामुख्याने आम्ही त्यांना बोलणार आहोत. बालाजी सुरवसे, साम TV, मस्साजोग. सुप्रिया सुळे आज मस्साजोगला जाणार आहे. या दरम्यान नेमकी काय बातचीत होते आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंची या प्रकरणासंदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. याशिवाय यानंतर आपण राज्यभरातल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघणार आहोत 36 जिल्हे 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून वेगवान स्वरूपात. जळगाव विमानसेवा सुरळीत व्हावी म्हणून आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहे. सेवेचा विस्तार फारसा नसल्यानं फडणवीस इंडिगोच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करून देणार आहे. जालन्यात MIDC मधील कंपनीला आग लागली आहे. जालन्यातील जुनी MIDC या ठिकाणी कूलरचं साहित्य बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री 1च्या सुमारास भीषण आग लागली आहे आणि या आगीमध्ये लाखो रुपयांचे कूलरचे पुठ्ठे जळून खाक झाले. सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही, तर 2 तासांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आणि या क्षणाची लाईव्ह दृश्य थेट मस्साजोग मधून. कारण मस्साजोग या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे सध्या पोहोचलेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर या प्रकरणात अनेक मोठी आणि महत्त्वाची नावं समोर आलेली होती आणि हे प्रकरण तेच प्रकरण आहे ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अनेक सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर अद्यापही सरपंच संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत ते मोकाट आहेत. त्यांच्यावर नेमकी कधी कारवाई होणार हा मुख्य मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि असं असताना आता सुप्रिया सुळे स्वतः भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आपण पाहू शकतोय या दृश्यांमध्ये. वैभवी देशमुख ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्यासोबत सध्या सुप्रिया सुळे संवाद साधत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे मस्साजोगला पोहोचलेले आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सध्या घेतली जाते. यानंतर परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेणार असल्याचं कळतंय. कारण महादेव मुंडे यांची देखील हत्या होऊन तब्बल 16 महिने उलटलेले आहेत, तरी देखील आरोपी अद्याप मोकाट आहे. आणि संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने उलटले आहेत, तरी देखील या प्रकरणातला जो मुख्य आरोपी समजला जातोय कृष्णा आंधळे हा अद्यापही मुकाट आहे. 3 जणांची नावं समोर आलेली होती, त्यामध्ये आपण जर बघितलं तर कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे. त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे, पोलिसांकडून कशा प्रकारे तपास सुरू आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचं नाव देखील समोर आलेलं होतं आणि त्यानंतर थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली. सचिन दादा मस्साजोगमध्ये नेमकं काय घडतंय आणि यावेळेस सुप्रिया सुळे आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांमध्ये नेमकी काय बातचीत होतीये हे सर्व काही आपण साम टीव्हीच्या माध्यमातून खरं तर पाहू शकतोय. मात्र सुप्रिया सुळे संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे. महादेव मुंडे यांच्या देखील कुटुंबियांची ते भेट घेणार आहे. मात्र यावेळेस वैभवी देशमुख अर्थातच सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी त्यांच्यासोबत सध्या सुप्रिया सुळे संवाद साधताना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे हे सुद्धा या दरम्यान उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडून वैभवी देशमुख यांची विचारपूस सध्या केली जात असल्याचं आपण पाहतो.
सुप्रिया सुळे यांच्यासोबत काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्याला उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे आणि यानंतर खरं तर सुप्रिया सुळे यांची नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. 2 महिने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला उलटले. हा सध्या इथं गावातल्या शाळेत जातो. गावाच्या शाळेत हा 4-5 दिवस झाले चाललाय. तुम्ही येऊन गेला साहेबच तिला म्हटली तुझं काय एज्युकेशन आहे ते सुप्रिया तुम्ही बाप्पा लवकरात लवकर न्याय मिळाला की जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे, आम्हाला असं इतकं की जे आज दुःख आमच्यावर आहे ना ते आम्ही कधीच बघितलं नव्हतं आणि जे आज आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे इतर कोणावर आहे. कारण की जसं म्हणतात वेळ आल्याशिवाय ते कळत नाही. आज तशी परिस्थिती झाली आमच्यावर. वेळ आल्याशिवाय खरंच कोणाला काही कळत नाही. वेळ लागलं सगळं झालं. आई तर उठलं तर रडतं. कसं झालं असं तिला वाटतं मी कसं कुणाला पाठवलं त्या दिशेला, म्हणजे माझ्याकडून चूक झाली का तिला असं म्हणजे मनाला त्यांना पण तसंच वाटतं लातूरून मी का पाठवलं. काही नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही. खूप सावरणं अवघड आहे बरं का ताई. कोणी झोपत नाही रात्री. आता इन्क्वायरीची जेवण स्टेज वेळेवर काय आहे? आतापर्यंतच्या इन्क्वायरीच्या स्टेजेस काय आहे? ते तुम्हाला सांगत होतं हा चाचा जातो. चाचा जाता नाही पण फॅमिलीच्या मागण्यांची चर्चा आहे माझी पण ह्या विशेष कसं होतं की तरी पण पोलीस